नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. परीक्षाचं टाइम टेबल असेल, परीक्षेचं वेळापत्रक, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो. 2 दिवस झाले, तुम्हाला पण माहिती, आपण पेपरला पण उशीर केला आपल्या टेस्ट सिरीजच्या. तब्येत ठीक नाही, बरी नव्हती, आजही काही एवढी ठीक नाही, परंतु जरा आता बरं वाटतं. थोडं व्हायरल इन्फेक्शन होतं जास्त जरा. बघा मित्रांनो, तुम्ही तो जो परिपत्रक आलं, जे ते परिपत्रक काय आहे ते सगळे तुम्ही व्हिडिओ पाहिले, सगळीकडे पाहिलं, पण आता त्याच्यात एक महत्वाच्या काही काही गोष्टी आहेत का त्या तुम्हाला पेपरच्या संदर्भात खूप क्लिअर करणार आहे मी तुमच्या. त्यानंतर पेपर आपला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असणार आहे का, फक्त इंग्रजीत असणार आहे का, फक्त मराठीत असणार आहे, हे सुद्धा क्लिअर करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाच्या अजून काही 2-4 गोष्टी असतील त्या इतक्या इम्पॉर्टंट आपल्या पेपरसाठी असणार आहे, सिपच्या संदर्भात असणार आहे. तुमचे जर 2-2 ठिकाणी पेपर, तुमचे पेपर कुठं होणार, काय सगळी माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून. जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची तयारी करत असाल आणि बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाला ड्रायव्हर, चालक म्हणजेच ड्रायव्हर, शिपाई, त्याच्यानंतर क्लर्क, याला जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर लगेच चॅनल पाहिलं सबस्क्राईब करून घ्या, कारण का सगळी नवनवीन माहिती अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळत जाईल. पहिल्यांदा चॅनल लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. ओके, ठीक आहे, चालतंय. आता सगळ्यात महत्वाचं लेखी परीक्षा वेळापत्रक आलेलं मित्रांनो, जास्त बोलणार नाही. जे GR आलेलं आहे किंवा जे पत्रक तुम्ही पाहिलं, हे पत्रक तुमच्या समोर स्क्रीनवर दिसते. त्यांनी काय सांगितलंय, स्क्रीनिंग टेस्ट ऑफ द पोस्ट. मित्रांनो, खरं तर मी ते पत्रक इथं दाखवणार नाही तुम्हाला. कसं राहतं, कोर्टाच्या काही गोष्टी असतात त्या थोड्या गोपनीय असतात, त्यामुळे ते पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू नाही शकत स्क्रीनवरती, परंतु मी त्या पत्रकाच्या संदर्भात तुम्ही सगळ्यांनी पाहिले ते. आणि जर नसेल पाहिलं तर खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यामध्ये मित्रांनो, स्क्रीनिंग द पोस्ट ऑफ क्लर्क या ठिकाणी असं पत्रक आलेलं आहे सगळं मोठं. मित्रांनो, त्या ठिकाणी क्लर्कचा पेपर 9ला रिपोर्टिंग टाइम आहे आणि 9:15ला पेपर चालू होतो क्लर्कचा. आणि 9:15ला एंट्री क्लोज आहे, 15 मिनिटाचा कालावधी सगळा इनमिन. आणि 10 ते 11 तुमचा 1 तासाचा पेपर असणार आहे क्लर्कचा. ड्रायव्हरचा पेपर 12 वाजता तुमची रिपोर्टिंग टाइम आहे, 12:15 वाजता पेपर चालू होतोय आणि 1 ते 1.5 अर्धा तास आहे, ते पण क्लिअर करतो. आता इकडे लक्ष द्या, बऱ्याच जणांच्या घर. तत्पूर्वी एक काम करा, आपल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाचा 51वा पेपर आज झालेला आहे. तब्बल ऑल महाराष्ट्र रँक, मुलांना खूप छान मार्क मिळत आहेत. तुम्ही वेळ करू नका, उशीर करू नका. आता टेस्ट सिरीजला लगेच प्रवेश घ्या, आता उशीर झालेला आहे खूप. लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून घ्या. ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजला ऍडमिशन करायचे त्यांनी माझा हा नंबर याच्यावरती संपर्क करा, किंवा काही गरज नाही संपर्काची, या ठिकाणी खाली दिसतंय. आपली ही मॉक टेस्ट आहे, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची टेस्ट आहे. दादांनो, बॉम्बे हायकोर्ट लिपिक पद एकदा फक्त ऍडमिशन घ्या, 150 रुपये फी क्लर्कची, आणि तुम्हाला समजून जाईल का 150 रुपये माझे फिटले. त्यामध्ये आपण तुम्हाला काही 10-12 मोफत पीडीएफ पण टाकणार आहे. त्याचबरोबर पीडीएफची बॅच पण आपली सुरू होती 11 मार्च पासून. तर मित्रांनो, सर्वांनी या बॅचला लगेच ऍडमिशन करू नका, पार डोकं नका लावू, काही विचारच करू नका काही. लक्षामध्ये 100 रुपये शिपाई आणि 150 रुपये क्लर्क. असं समजा काही एकदा नाश्ता केला, 20 संपला, पण 51 पेपर आपण तुमच्या नावापाच 4,500 प्रश्नांची तयारी होणार आहे. त्याचसोबत तुम्हाला स्पेशल कोर्टाचा पेपर वेगळा, कोर्ट नॉलेजवरती वेगळा, चालू घडामोडी वेगळा, मराठीवरती असे पेपर पण आपण टाकणार. खूप भरभरून देणार त्या 150 रुपयात, मी तुम्हाला काळजी नका करू. त्यामुळे सर्वांनी फास्ट मध्ये जाऊन लगेच ऍडमिशन करून घ्या. ओके, हा माझा नंबर आहे, नसेल दिसत खाली पण नंबर आहे, वर पण नंबर आहे, सगळीकडे नंबर आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मित्रांनो पहा, 10 ते 11 म्हणजे 60 मिनिटं क्लर्कचा पेपर होणार आहे. नीट लक्ष, हे सगळं सांगतो मी तुम्हाला. हे शिपाई चालक पेपर दोन्ही भाषांमधलं हे सगळं सांगणार आहे. नीट पहा, शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. एकच मिनिटं. तुम्ही म्हणशाल सर हे डस्टर कोणतं आहे तुमचं? हे डस्टर बाळा माझं इथं क्लास असतो पोलीस भरतीचा, आत्ता सुटलाय. ओके, पहा, 10 ते 11 शिवाय 1 ते 1.5 म्हणजे 30च मिनिटं. तुम्ही म्हणशाल सर 30 मिनिटं कसं काय? हो, बरोबर आहे, 30 मिनिटच वेळ आहे. आणि मी आधी पण व्हिडिओ तुम्हाला सांगत होतो, आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ना, तुम्ही आता ही जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ना आपली शिपाई आणि लिपिक पदाची, ही ऑनलाईन टेस्ट सिरीज, याला सुद्धा मी ना बाळांनो लिपिकला 60 मिनिटं वेळ दिलेला आहे तुम्हाला. का? टाइम मॅनेजमेंट. आणि इथं तुम्हाला 30 नाही, मी 25च मिनिटं दिलेलं आहे. तर मला बरेच जण त्यावेळेस म्हणले, सर 1 तास वेळ असताना तुम्ही 25 मिनिटं. त्यावेळेसच मी मुलांना ग्रुपला सांगितलं होतं, बाळांनो 1 तास नाही, अर्धा तास वेळ असणार आहे. आजपर्यंत कोर्ट भरती बाबत हार्दे सरांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्यात सगळ्या खऱ्याच राहिल्यात. पेपरचं पण सांगून टाकतो, पेपर मागच्या वेळेस आजच्या महाराष्ट्रात कोणीच सांगितलं नव्हतं का पेपर हा दोन्ही लँग्वेज होणार. सगळे म्हणजे इंग्लिश वगैरे, इतिहासात त्यांच्या इतिहासामध्ये इंग्लिशमध्ये पेपर झाला होता आतापर्यंत. मागचा 10 ऑगस्टला पेपर झाला. पठ्ठ्यानी 1 महिनाभर आधी व्हिडिओ करून सांगितलं होतं का दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर असणार आहे. इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये. कॉम्प्युटर फक्त इंग्लिश मध्ये राहणार आहे. आणि गणित, बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय
आणि सामान्य ज्ञान किंवा विषय आणि याला तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही पर्याय अवेलेबल असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आजही सांगतो, अजून 2 महिन्यांनी पेपर तुमचा आजच सांगतो, यावेळेस सुद्धा 90% नाही, 95% नाही, 99% तुमचा पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. यावेळेस 1% मी बदल झाला तर सांगू नाही शकत, पण 99% तुमचे पेपर हा दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. आणि मी याचा रेफरन्स तुम्हाला देतोय 10 ऑगस्ट. याचा जो रेफरन्स आहे 10 ऑगस्ट 2025 चा जो पेपर झाला होता, त्या पेपरच्या रेफरन्स नुसार मी सांगतोय यावेळेसचे सुद्धा तुमचे पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर असणार आहे. आलं लक्षामध्ये? यावेळेस सुद्धा दोन्ही लँग्वेज मध्ये तुमचे पेपर या ठिकाणी असू शकतात. आलं लक्षात? चला आता म्हणजे शिपायाला तुम्हाला फक्त 30 मिनिटं आहेत. त्यानंतर एक मिनिट हा शिपायाला पण आणि याला पण ओके. हा शिपायाला पण तुम्हाला किती आहेत? 30 मिनिटं आहेत. आणि चालकला पण तुम्हाला किती आहेत? 30 मिनिटं आहे. बाळांनो 25 प्रश्नाला 30 मिनिटं आणि 20 प्रश्नाला 30 मिनिटं आणि 90 प्रश्नाला 60 मिनिटं. करा रेशो लावा. कसा होतोय रेशो? पहा कसा आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी 25 प्रश्नाला 30 मिनिटं. प्रश्न कसे आहेत? साधे, सिंपल, नो इंग्लिश, नो मॅथ, नो रिझनिंग. असं तर 1-1, 2-2 मार्काला. 20 प्रश्न, 20 नो मॅथ, नो रिझनिंग, नो इंग्लिश, फक्त चालकचे 10-12 क्वेश्चन. आणि ज्या ठिकाणी तुम्ही चालकला फॉर्म भरलाय, ज्या घटकाला फॉर्म भरलाय त्या ठिकाणचे थोडेफार क्वेश्चन. संपला विषय. त्याच्यानंतर पुढे बघा 90 मिनिट, 90 सॉरी प्रश्न 90 पण मिनिट 60. 90 प्रश्नाला 60च मिनिटं. आणि याच्यामध्ये इंग्लिश पण, गणित पण, बुद्धिमत्ता पण, कॉम्प्युटर पण. याच्यामुळं हे दोन्ही पेपर तुमचे ना 30 मिनिटं नाही 15 मिनिटात कव्हर करणारे, दोन्ही पेपर 15 मिनिटात कव्हर करणारे कमीत कमी 80% विद्यार्थी असतील. पण या ठिकाणी 90चा पेपर जो आहे 90 मार्काचा 60 मिनिटात पेपर कव्हर करणारे 80% नसतील, हे लक्षात ठेवा. 80% नसतील, सॉरी 60% नसतील, 40% असतील. त्याच्यामुळे क्लर्कला बाळांनो जी आपली टेस्ट सिरीज बद्दल मी तुम्हाला बोलतोय, भरपूर विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतली. काल ऑफर होते, ऑफर संपली. आता आपल्याला तुम्हाला ऑफर नाही. आता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिपिकला 150 आणि शिपायाला 100 आहे, अशी फी तुम्हाला भरावी लागेल. तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, एक नाश्त्याच्या फी एवढी टेस्ट सिरीज आहे फक्त. परंतु तुम्ही काहीच करू नका. आज आपला पेपरचा शेवटचा पेपर झालेला आहे. टेस्ट सिरीज आपली क्लोज झालेली आहे. मात्र तुम्ही आता ऍडमिशन घेतला इतका फायदा आहे. तुम्ही आता जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पूर्णपणे सगळे पेपर 1 to 50 डायरेक्ट 51च्या 51 पेपर तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला लिंक भेटतील. लिपिक पेपरच्या सगळ्या लिंक एका खाली एक तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर तुम्ही शिपाई पदाचं पण पाहत असाल, शिपाई पदाच्या सुद्धा बघा अशा लिंक भेटतील. तुम्ही या ठिकाणी पेपर सोडू शकता, तुमच्या पद्धतीने हे पेपर सोडू शकता. पेपर सोडून झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स, सगळे मार्क वगैरे टोटली सगळ्या गोष्टी दिसणार. किती मार्क्स मिळाले, किती प्रश्न चुकले, किती प्रश्न बरोबर आले, हे सगळं आपल्या मॉक टेस्ट मध्ये भेटणार तुम्हाला. आणि ही मॉक टेस्ट फक्त 100 रुपयामध्ये शिपाई पदाची आहे. आणि असं नाही, जर विचारलं तुम्हाला थंड हवेचं ठिकाण कुठे आहे, महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण कुठे आहे, सातारा, तर लक्षात ठेवा त्याच्या खाली 10 ते 15 थंड हवेचं ठिकाण भेटणार तुम्हाला. आणि लक्षामध्ये जर असं विचारलं तुम्हाला पुस्तकाचे गाव कोणते, बिलार, तर त्याच्या खाली सगळे तुम्हाला गाव त्या ठिकाणी भेटणार आहेत. मधाचं गाव, पुस्तकाचं गाव, फुलपाखराचं गाव, त्याच्यानंतर असे म्हणजे जे गाव आहेत बरेच ते पण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आपण. ओके, या लक्ष द्या इकडे आता. म्हणजे हे शेड्यूल तुमच्या लक्षात आला, हा रेशो तुमच्या लक्षात आला. आता पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे, अजून नीट लक्ष द्या. आता हे जे पत्रक आले, हे पत्रक मी तुम्हाला दाखवलं नाही परंतु वाचून दाखवले, माझ्याकडे आहे ते मित्रांनो. म्हणजे सिंपल आहे. 90 प्रश्नाला, ओके सॉरी बंद उचल रे बाळा तू. 90 प्रश्नाला 60च मिनिटं वेळ आहे तुम्हाला. 90 प्रश्नाला पण 30 प्रश्नाला 30 मिनिटं वेळ आहे बाळांनो. 30 प्रश्नाला 30. अरे यार मी मागाशी 25 म्हणलो का? आपण 25 मिनिटं दिलता. आणि त्यानंतर इथं 20 प्रश्नाला 30 मिनिटं वेळ आहे दादानो. 20 प्रश्नाला 30. विचार करा ना दादानो, रेशो पहा ना, 90-60 कसा रेशो आहे. इथं बघा ना 30 प्रश्न 30 मिनिटं आहे. आणि काय करायचं तिथं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला, 2026 विश्वचषक टीम कोणी असे. बाळांनो या ठिकाणी तुम्हाला आहे ना इंग्लिश 20 मार्काला इथं वेळ जातो का, याच्यामध्ये एक पॅसेज राहतो. मॅथ आहे बाळांनो, मॅथ सोडवायचे. रिझनिंग आहे बाळांनो, रिझनिंग सोडवायचे. याच्यात मॅथ रिझनिंग काहीच नाही तुम्हाला. आणि जरी असता एखादा प्रश्न तो बारीक असणार, नॉर्मल असणार. म्हणजे त्याच्यामुळं ह्या ज्या, आणि हा चालकवाल्यांना सांगतो, तुम्ही चालकवाले लोड नाही घेऊ. आपण चालकची टेस्ट सिरीज आहे ना शेवटच्या टप्प्यात 1 एप्रिलला मी चालकची टेस्ट सिरीज चालू करणार आहे. ऑल महाराष्ट्र डायरेक्ट सगळे
खतरनाक टेस्ट सिरीज असणारी चालकची, काळजी नका करू. एकदम प्रॉपर चालकची टेस्ट सिरीज असणारी. आणि लक्षामध्ये आपण चालकचे फक्त मोजून 100च ऍडमिशन घेणार आहे, जास्त ऍडमिशन घेणार नाही. फक्त मोजून 100 विद्यार्थी, त्या 100 विद्यार्थ्यांनाच फक्त आपण चालकची टेस्ट सिरीज देणार. 1 एप्रिलला असणारी टेस्ट सिरीज. ठीक आहे. आता या 2 टेस्ट सिरीज चालू आहे आपल्या, लिपिक आणि शिपाईचे, त्यांना तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचंय, हा जो पेपर आहे आपला, हा पेपर दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर होण्याची शक्यता आहे, नवी होईलच, मराठीमध्ये पण होईल आणि याच्यात पण होईल. आणि अजून एक कॉम्प्युटर जे आहे, कॉम्प्युटर हे कॉम्प्युटर इंग्लिशमध्ये असतं पूर्णतः, कॉम्प्युटर पूर्ण इंग्लिशमध्ये असतं. त्यामुळेच आपल्या लिपिक पदाच्या टेस्ट सिरीज मध्ये मी कॉम्प्युटरचे प्रश्न हे सगळ्या पेपरला इंग्लिशमध्ये टाकलेला, अख्खा पेपर मराठीत आहे, फक्त कॉम्प्युटर आपले इंग्लिशमध्ये याचं कारण का 10 ऑगस्टला मी रेफरन्स देतो तुम्हाला पेपरचा. 10 ऑगस्टला जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये कॉम्प्युटर इंग्लिशमध्ये आलं होतं, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण ते इंग्लिशमध्ये देतो, काळजी करायचं काहीच काम नाही. आणि लक्षामध्ये लेखी परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले, 26 तारखेला लेखी परीक्षा आहे. आता बरेच जण म्हणतात त्या दिवशी राज्यसेवेचा पेपर, तुम्हाला काय करायचं रे त्याचं, राज्यसेवेचा नाही तर स्कॉलरशिपची पोर कोर्टाला आहे का, स्कॉलरशिपची असू नाही तर राज्यसेवेची असू, तुम्हाला त्याचं काय करायचं, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करून घ्या, तुमच्या पद्धतीने सोडवा, तुमच्या पद्धतीने व्यवस्थितरित्या ते काम करा. ओके, अभ्यास करा. जे विद्यार्थ्यांना बाळांनो आपल्याकडे फक्त मोजून 40-45 दिवस आहे, दिवसाला वेळ लागत नाही. तुम्ही पाहिलं असेल 16 जानेवारीला संपला, आज मार्च चालू झालाय, कळलं पण नाही. आलं लक्षामध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट घेतली त्यांनी पहिली टेस्ट घ्या. तुम्ही म्हणजे तुम्ही नुसतं टेस्ट सांगा, टेस्ट सांग घेऊ नका घेऊ टेस्ट, मला काय अडचण नाही. पण मी का सांगतोय का बरेच विद्यार्थी नव्याने फॉर्म भरतात आणि नव्याने फॉर्म भरल्यामुळे आपल्याला पेपरचा पॅटर्न समजत नाही, कशा पद्धतीने पेपर असतात हे समजत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट हा एक उत्तम पर्याय असतो. मी सांगत नाही का तुम्ही टेस्ट सिरीज लावलं तुम्ही कामाला होईल तुमचं, तुम्हाला चांगले मार्क पडले असे. पाठीमागच्या वेळेस मी दिला होता, माझी टेस्ट सिरीज असून मला 50 मार्क नव्हते पडले. तुमच्या माहिती सांगतो, ही काही खोटी गोष्ट नाही, मला खरं आवडतं मला माहिती, कारण माझा पेपर कव्हर नव्हता झाला, पेपर माझा अजिबातही कव्हर झालेला नव्हता. आणि यावेळेस पण तुम्हाला सांगतो भरपूर मुलांचे पेपर कव्हर होणार नाहीत, त्यासाठी टाइम मॅनेजमेंट फार आहे. पीडीएफ पण देणार आपण तुम्हाला. बरेच जण म्हणतात सर अरे पीडीएफ तुम्ही घेता हातामध्ये सोडत बसता कव्हर पण, आणि ते किती वेळ पण त्याला वेळ 1.5-2 तास लावी, त्यामुळे ते पेपर पीडीएफ मध्ये करून आणि म्हणे का गोल करायची प्रॅक्टिस झाली पाहिजे. अरे पण ते गोल करून तू 1.25 तासात पेपर सोडवतो ना, 1 तासात पेपरच सोडवत नाही. पीडीएफ पण देणार आहे, सगळ्या क्वालिटी ब्रँडेड पीडीएफ, 100 प्रश्न स्पष्टीकरण, 90 प्रश्न स्पष्टीकरण. पण आधी ऑनलाईन मॉक टेस्ट एकदा सोडून घ्या सगळे, त्या झाल्या का मग पीडीएफ देऊ. ओके. आणि लक्षात ठेवा आपले जे पेपर आहे 26 तारखेला पेपर आहे. आता मेन विषयाकडे येतोय, लिपिकचा पेपर सकाळी, चालकचा पेपर आणि नंतर शिपायाचा पेपर. ओके, फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट. सर हे 2 शिफ्ट मध्ये काय, हो रे बाबा अर्धा तास वेळ आहे, त्याच्यामुळे 2 शिफ्ट मध्ये ते येणार आहे. लिपिकचा पेपर असणार आहे 10 ते 11 मध्ये तुमचा, सकाळी 10 ते 11 लिपिकचा पेपर आहे. ड्रायव्हरचा पेपर असणार आहे 1 ते 1:30 ला ड्रायव्हरचा पेपर आहे. आणि चालकचं पहिला शिप असणार आहे 3 ते 3:30 आणि दुसरी शिप असणार आहे 5 ते 5:30 PM AM. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुमचा पेपर असणार आहे. आता लक्ष द्या 1 मिनिट इकडं. बरेच जणांचं म्हणणं आहे का सर मी लिपिकला पण फॉर्म भरलाय, मी चालकला भरलाय, मी शिपायाला भरलाय. बा लक्ष दे इकडं. आता तू जर लिपिकला भरला, चालकला भरला, शिपायाला भरला, तू जर यवतमाळचा आहे, समजा तू जर यवतमाळचा आहे, ओके, तू जर यवतमाळचा आहे, तुझा पेपर कुठं असणार माहिती का, यवतमाळला MG कॉलेजला तुझा पेपर आहे. समज MG कॉलेजला तुझा पेपर आहे, हॉल नंबर 24 मध्ये तुझा पेपर आहे, 7व्या बेंचवर म्हणा किंवा हॉल नंबर 24 मध्ये. तर लक्षात घे, यवतमाळला जर तुझा लिपिकचा पेपर MG कॉलेजला झाला ना बाळा, तर त्याच ठिकाणी तुझा चालकचा पण पेपर ह्या वेळेत होणार आहे, त्याच ठिकाणी तुझा शिपायाचा पेपर ह्याच वेळेत होणार आहे. त्याच्यामुळे पेपर कोणाचाच मिस होणार नाही, पेपरची काळजी करू नका, पेपर मिस होत नाही. फक्त चांगला अभ्यास करा, जोरदार अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, पूर्णपणे मेहनत घ्या, कारण का जागा भरपूर आहे, संधी खूप मोठी आहे. लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा असतील पेपरसाठी. काय मार्गदर्शन लागेल, काय पीडीएफ देता येतील, जेवढं मटेरियल माझ्याकडून तुम्हाला देता येईल तेवढं मी आपल्या बॅचच्या ग्रुपला देत जाणार आहे. बॅच ग्रुप 1 आणि बॅच ग्रुप 2 अशा 2 बॅचचे ग्रुप आहेत आपले. जे विद्यार्थी ऍडमिशन करतात त्यांना आपण बॅचच्या ग्रुपला जॉईन करत असतो. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मॉक टेस्टला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी लगेच खाली नंबर स्क्रीनवरती त्या ठिकाणी जा आणि बॅचला प्रवेश घ्या. ओके. बाकीचे काही महत्वपूर्ण माहिती, महत्वपूर्ण अपडेट जे असतील मी लवकर तुम्हाला घेऊन येतो. पण मी तुमच्या रजा घेतो. जय हिंद, जय भारत.